बायकोची जुगलबंदी ही संसाराला तशी काही नवीन आहे. ती कधीही कुठेही कशीही सुरू होऊ शकते. चला आपण ही अशीच एक जुगलबंदी अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. हाँ हॅलो हाँ गुड मॉर्निंग प्रसाद सर. येस 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 हां बोला सर. सर मी वर्क फ्रॉम होम आहे आज. हो मी काल बोललो होतो ना तुम्हाला, तुम्ही म्हणाले ओके म्हणून. येस 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 येस. कुठली MHJ इंडस्ट्रीज ना. हां माझं टेबल आहे ना सर. हां अच्छा तुम्ही तिथेच आहात ना. हां तिथे राईट हँड साईडला सिल्वर कलरचं हे आहे बघा, ते ड्रॉवर आहे. हां त्याच्याबरोबर खाली हात घाला सर. हां डस्टबिन मिळाले. डस्टबिन मिळाले नाही नाही सर एवढ्या खाली नका टाकू सर. जरा वर घ्यायचं. हां थोडं वर. हां तिकडे बघा एक बॉक्स फाईल आहे बघा. हां ती सर. हां 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 तीस हां सर. त्याच्यात पेज नंबर 8ला क्लॉज नंबर 2 आहे बघा. हां वरतून दुसराच आहे बघा सर. हां तो तुम्हाला हवा होता सर. हां मिळाला ना. येस येस येस. हां आता हां नाही थँक्यू सर. आता काय माझ्या मेमरीबद्दल हां सर थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली आमच्या घराण्यात सगळ्यांचीच मेमरी चांगली आहे. हो सर म्हणजे एकदा तर माझे आजोबा. ओके ओके सर ओके. ओके ओके हो हो सर ठेवतो. वने अगं ते आमचे बॉस आहेत ना प्रसाद सर, त्यांचा फोन होता. ते माझे हे कौतुक करत होते माझ्या मेमरीचं. ते म्हणाले घर बसल्या तुम्हाला कसं कळतं की ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठे आहे. मी सांगितलं ना आत्ता हे म्हणून. सॉलिड आहेत आमचे प्रसाद सर. आणि ना त्यांचे एक वेगळंच विजन आहे. आत्ता बघ ना ते माझ्या मेमरीचं कौतुक करताना मागे भिंतीवर कीप सायलेन्स असा बोर्ड होता. तर ते सगळ्याचा वापर करून मस्त बोलतात ते की तुझ्या मेंदूच्या भिंतीवर जी मेमरी आहे त्यांनी मी सायलेन्स झालो वगैरे. काय जुळवतात ना, माल जुळवतात ते. मी न घडलेल्या केशांचा एवढा दांडगा अनुभव आहे ना त्यांच्या पाठीशी. त्यामुळे त्यांना ते जमतच, ते जबरदस्त आहेत. मी पण त्यांना सांगितलं मग आमच्या घरातनं सगळ्यांची मेमरी जबरदस्त आहे यार. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट जरी पुसटशी जरी दिसली ना तर ती बरोबर स्टोअर होते इकडे. जबरदस्त. पण तू ऐकतेस ना, ऐकतेस ना मी काय सांगतो ते. हां काय गंमत असते बघ ना. माझ्या आईकडून ही मेमरी माझ्यापर्यंत आली आणि तुझ्या आईकडून बावळटपणा आला तुझ्यापर्यंत. ऐका ना मी कपाट आवरतीये, नंतर बोलूया आपण. हो येस येस अगदीच आवर कपाटावर. तसंही मुंबई ते गोवा हा हायवे लवकर होणार आहे का तुझं कपाट लवकर आवरून होणार आहे यावर सामाजिक प्रश्नच निर्माण झालेला आहे. अगदी तुमचं काय वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना. हो करा ना. अरे करतो. अरे काही नाही आता जस्ट लंच टाइम आहे ना, मी लॉग आउट झालोय बघ. काही टेन्शन नाही. काय करतेस तू, काय करतेस काय. कपाट आवरते. चल मी मदत करतो तुला. चल प्लीज नको, प्लीज नको नको. अरे करतो नाही प्लीज नको नको. मी करतो ना. अर्धा तास काही काम नाही मी करणार. नाही नको नको काही नको प्लीज नको. एकटी किती काम करणार मला सांग बघू. नको ना मी करते. अरे यार किती छान छान साड्या आहेत यार. प्लीज नको. अरे यार मी आवरते. हे बघ कसली साडी आहे. कधी घेतलीस कधी ही साडी, नेसतेस कधी ही साडी. सांगत पण नाहीत नवऱ्याला. सब चुपके चिपके करते है. कसली साडी आहे, कधी नेसलीस कधी. कधी नेसलीस कधी ही साडी, कधी नेसलीस. ही साडी कधी नेसले हे आठवत नाहीये. आठवा. Oh God. Oh yes. मेल करा. नक्की ओळखीची ही साडी. वने मी विसरेन ही. हो नाही विसरणार ना. नाही. कोणती आहे सांगा. ही साडी कोणती आहे सांगा. ही पंचकरण. एक तर कांजीवरम असतं आणि ही कांजीवरम नाही. आणि मूळ मुद्दा हा आहे की ही साडी मी कधी नेसले होते. एवढं मी विसरेन म्हणे. हो तुम्हीच विसराल म्हणून विचारते. ही साडी मी कधी नेसले होते आठव. साडी बुला
बेबी बेबी आत्या बेबी आत्याच्या मुलीच्या मृणालच्या लग्नात कल्याणला आपण गेलो होतो तेव्हा. येस येस आठवलं मला. मी नव्हते आले लग्नाला. यार मी चालवत होतो मागे बस. बेड पुरत नव्हतं काय. नाही, मी नव्हते आले लग्नाला. तुम्ही, तुमची आई आणि अपयशी वंश असं गेला होता. एक सेकंड, माझ्या ताईला तू अपयशी का म्हणतेस? अपेक्षा नाव आहे तिचं. हे असं असेल ना, हा ॲटिट्यूड असेल ना, तर मला माहिती आहे साडी कधी नेसली होतीस मला सांगायचं नाही. इफ दिस इज टेल यू दिस, मला नाही सांगायचं तुला. समीर, मी तुम्हाला शेवटचं विचारते, चल. शांतपणे विचारते, ही साडी मी कधी नेसले होते? चल सांगतो. तुझ्या वडिलांचं 75चं हे होतं ना कार्य, 75 होते आता. 61 झाली बाबांची आता. म्हणे 75 झाली. आपण 61 हॅपी बर्थडे 75 म्हटलं होतं, मला आठवतं. 61 झाली बाबांची आता. पण 75 होईल ना. मेरा सासरा जगेगा उतना. मैं उसके लिए विश करता है. एक सगळं मी सगळा खर्च करणार. हा सगळं मी बँक्वेट हॉलवर मी नाही म्हणे समीर, ही साडी मी आपल्या लग्नात नेसले होते. कुठल्या कुठे किती लग्न झालेत आपली? तुम्हाला आठवतंय ना आपलं लग्न झालंय मुळात? येस वने हो. मी लग्नात होते हे आठवतंय का? येस ऑफकोर्स मला आठवतंय. ही साडी आठवत नाही. अरे ही आठवतं वहिनी. ही साडी घालून काय सुंदर चवळीची शेंग दिसत होतीस माहितीये का? खरंच सांगतो मी, काय दिसत होतीस माहितीये? नजर हटत नव्हती तुझ्या चेहऱ्यावरून. तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या. हो सॉरी, खरंच गोड दिसत. हीच साडी का ती? हीच साडी एकदा दाखव ना मला, नॉस्टॅल्जिक व्हायचंय. ओ गॉड, आठवलं रे मला. हीच साडी ती लग्नातली. ओ गॉड. समीर, मी खोटं बोलली. ही साडी आपल्या लग्नातली नाहीये. तरीच मी म्हटलं होतं मगाशी. माझं फर्स्ट इन्स्टिंग काय होतं? ही नाहीये साडी. मी विसरलो होतं ना. येस, ही नाहीच आहे साडी. येस, आता आठवलं, ही नाहीये. नाही, ही आपल्या लग्नातलीच साडी आहे समीर. अरे काय तर ठरव ना. ही नाही, ती नाही, इकडे पण नाही, तिकडे पण नाही. माझा पुढचा स्टँड कसा ठरवणार? मला कसं कळणार? काय ते मला सांग. मी काय स्टँड घेऊ बाबा? अशी बॉलिंग का अशी बॉलिंग? मग मी असा कसा खेळू तुझ्या बरोबर? समीर, मी तुमची परीक्षा घेत होते. रडू नको यार, रडू नको. हे बाजूला कर. हे साड्या पण खूप मोठ्या असतात म्हणून म्हटलं ना. आपल्या दोघांच्या मध्ये साडी नकोय ना. ऐक हे नको यार. हे मगरीचे नाही आवडत. सॉरी माझ्या नवऱ्याला माझी साडी ओळखता येत नाही. माझ्या आयुष्यात त्याच्याहून दुःख काय असू शकतं? एवढं काही नाहीये. इथे बघशील का तू वहिनी? मला नाही बघायचं. वहिनी काय? वहिनी आहे. वहिनी नाही, इथे बघ वनी. एक मिनिट, ते मी हात नका लावू. बरोबर वनी, असं का समजतेस तू? मी आपलं लग्न विसरेन. मी थोडंसं मला कामाचं टेन्शन आहे ग. प्रसादोक सर ते नेहमी ओरडत असतात म्हणून टेन्शन आहे कामाचं. मी जेव्हा एकांतात असतो ना वनी, तेव्हा माझ्या मोबाईलवर आपल्या लग्नाचे फोटो आहेत गॅलरीमध्ये. एकटक बघत असतो मी. ओके, नॉस्टॅल्जिक होतो. दाखवा फोटो. मला खूप मजा येते म्हणजे. समीर, मोबाईल मधले फोटो दाखवा. मला तर इतकं बरं वाटतं. फोटो दाखवा. फोटो लवकर दाखवा. इथे या. फोटो दाखवा. लांब राहा. फोटो दाखवा. समीर, फोटो दाखवा. हे गॅलरीत आहेत. काढा. हे दाखवा. हे बघ गॅलरी. हे बघ. काय? कुठे यार आत्ता होते यार इकडे. कुठे गेले? इथे होते. कुठे गेले? नाक्यावर मावा खायला गेले? हसू नका. सॉरी म्हणे. नाही असं नको. काहीच लक्षात नाही वनी. ही साडी मी आपल्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नेसले होते. मला आठवत आहे ना. तुमची नजर हटत नव्हती माझ्या. मी कौतुक करून थकत नव्हता.
ओ वाणी मला माहिती. कोल्ड्रिंक प्यायला घेतलं तेव्हा तू म्हणाल कोल्ड्रिंक नको पिऊस, डाग पडतील, एवढं सगळं हो वाणी, पण तू अरे पण एवढं काही नाही ना, फक्त साडी विसरले तुला. ऐक ना, हे नको करू, तू रडू नकोस आधी, रडू नकोस. असं अश्रू आले की टाकीला लिकेज वगैरे झाले असं दिसतं माहिती. सॉरी मस्त. नाही एक मिनिट हा एक. ही साडी कधी नेसले होते? ही साडी कधी नेसले? अजून ही प्रश्नपत्रिका लवकर सांगा, ही साडी कधी नेसली होते? कशी प्रसाद सरांकडे शांतपणा करत होत ना, तिसऱ्या रकान्यातला चौथा क्लॉज सांगत होतात ना, सांगा. मेमरी स्ट्रॉंग आहे ना. ही साडी कधी नेसली होते? माझं काय होतं ना, माझं ओव्हरऑल माझं हे आहे ना, कॉन्टेंट आहे ना, त्याच्यावर माझं लक्ष असतं. माझं कॉन्टेंट काय आयुष्यात की मेरा वनी, ये मेरा कॉन्टेंट है. ही साडी कधी नेसले होते? एक गोष्ट सांगू तुला. बसून सांगा, बसून सांगा. कधी नेसले होते? मी एक गोष्ट तुला आज कबूल करतो. हो, मी सांगतोय. एक गोष्ट तुला कदाचित माहित नसेल, पण बनी माझ्या आईने सुद्धा लपवून ठेवली. मी रंगांधाळ आहे. मला रंग नाही कळत. मला निळा पिळा किंवा पिवळा हिरवा हे मला नाही कळत. मला रंग कळत नाहीत, माझ्या डोळ्याला नाही कळत रंग. हो. मग सई तामणकरच्या फोटोखाली रंग दे तू मोहे गेरुवा अशी कमेंट करताना तुमच्यातला रंग आंधळा काय बैलाचं दूध काढायला गेला होता? वय काय स्वतःच? घरातला टेबल फॅन 2 वर केल्यावर 4 वेळा नाक चोंत तुमचं. काय ही साडी कधी नेसली होते? मला म्हणे तू असं बोलशील, नवऱ्याशी असं बोलशील म्हणे. एक लक्षात ठेव, नवरा मी तुझा म्हणे. होय होय म्हणे. नाही एकदम असं यायचं नाही भास्कन. ही साडी कधी नेसली होते? अरे यार, अजून त्या 2 साड्यांचा ही साडी कधी नेसले होते? त्या 2 साड्यांचा ही साडी कधी नेसले होते? प्रेक्षक म्हणतील त्या 2 साड्यांचं काय? मी काय मला उत्तर हवंय. ही साडी कधी नेसली होती? ही साडी ओळखतो मी. ही साडी जयस्वाल भाभीची आहे. ही तुझ्याकडे कशी आली? जयस्वाल भाभी 4 महिन्यांपूर्वी आपल्या सत्यनारायणची पूजा होती, संगीत खुर्ची खेळत होते. याला किरमीची बॉर्डर आहे ना, ती पदर त्यांचा असं असं होत असताना अडकला होता खुर्चीत. मला आठवतंय, मला माहिती आहे. ऑफकोर्स. निर्लज्ज माणसा, 4 महिन्यांपूर्वी त्या जयस्वाल भाभींनी काय नेसलं होतं ते सगळं आठवतंय तुम्हाला, आणि स्वतःच्या बायकोने स्वतःच्या लग्नात कोणती साडी नेसली होती आठवत नाही. वहिनी असं नको, कॉमेडी वाटतंय वहिनी, नको. हे इथे असं नाही वहिनी. असं मला एक सांग, ही साडी तुझ्याकडे कशी आली? माझी साडी आहे ती, मी नेसायला दिली होती तिला. थँक्यू. मला आज अभिमान वाटला तुझा. आपण असं मदत करायची लोकांना. खरंच. बस इकडे बस, इकडे बस. 1 मिनिट माझ्यासाठी बस. ऐक. मी असंच बघितलं का जयस्वाल वहिनीकडे? नाही, मी माझ्या कामात होतो. तिला साडी नेसताच नाही आली. बुजगावण्यासारखी साडी नेसून आलेली, म्हणून माझं लक्ष गेलं तिच्याकडे की ही कोण आहे. यक, कशी साडी नेसली, ओ गॉड, म्हणून माझं लक्ष गेलं. साडी कशी नेसावी ना, अख्ख्या बिल्डिंगमध्ये तुझ्याकडून शिकलं पाहिजे. काय सुंदर साडी आलीस ना, चाप चूप करून ये जे चलती आहे ना, तू ग्रेट आहेस वनी. हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. पण तिला जयस्वालला नाही जमलं ते. हे बुजगावणं घेऊन आली होती, आणि त्यानंतर तिने पायात गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या चपला यक दिसत होती, यक. आणि ते डोक्याला क्लिप, केसांना क्लिप लावते ना, पिवळ्या कलरची प्लास्टिकची क्लिप होती. आणि हे तर सगळं ठीक आहे. नेल आर्ट नावाचा काही प्रकार असतो, तू करून येतेस, किती सुंदर असतो. तिचा मी तुला सांगतो, हात मी बघितला, हात नाजूक होता, असा होता ना, असा हात होता. पोपटी रंगाची नेल पेंट, पोपटी रंगाचं आणि गोल्डन, हे काय कॉम्बिनेशन आहे. यक यक, नाही आवडलं. यक. चौचाल्या माणूस आहेस, याचा अर्थ त्या दिवशी फक्त नखशिकांत त्या जयस्वालला निहाळत होतास तू. हा, बायकोचं काही लक्षात राहत नाही. लुच्चा, बदमाशेस, आयुष्यात ना फक्त संधी न मिळाल्यामुळे झालेला चारित्र्यवान आहेस तू. बायकोने लग्नात काय नसलं होतं हे आठवत नाही. तिचं किरमीची रंगाचा पदर आठवतोय तुम्हाला. हे नाही बोलायचं वहिनी. मला वहिनी सॉरी जयस्वाल वहिनी लक्षात राहिले. नाही. बरं, रडू नको. अरे नाही वहिनी, नको ना असं करू वहिनी. शपथ आहे तुला, गिळायचं नाही मला. का करता तुम्ही असं? का करता? कामाच्या, खरं सांगा, शेवटचं इतक्या जवळून कधी पाहिलं तो मला?
आय एम सॉरी. एकदा बघा ना, एकदा. किती सुंदर आहेस वने तू. फक्त वेंदळ्यासारखी वागतेस कधी कधी. इथे तिथे सगळे जेवण करताना डाग पडलेले असतात. हे बघ, हा डाग तरी पुस ना. काय पुसला का जात नाहीये? तीळ आहे तो. माझ्या गालावर तीळ आहे. तुझ्या गालावर तीळ कधीपासून आला? रिसेंट डेव्हलपमेंट. आठवलं मला. माझ्या गालावर तीळ हे पण. येस येस, ऐक ऐक. आय एम डन विथ नाही नाही, ऐक ऐक. आय एम डन विथ वनी ऐक. समीर वनी, चौगुले, मला सगळं विसरलं नाही. मला तुमच्या नाही नाही, वनी मला नाही राहायचं. वनी असं मला नाही नाही राहायचं. वनी, हे करे का? सॉरी वनी, असं नाही करणे का वनी? मी सगळं नाही विसरलोय वनी. मग काय? सगळं कसं विसरेन वनी मी? हे माझ्यावर बोलतेस तू? पहिल्या वाढदिवसाला तुझ्या मी ही साडी घेतली होती, मी विसरलेलो नाही आहे वनी. उघड उघड. ठीक आहे, नाही विसरलोय मी. हे बघ, लुंगी आहे ती लुंगी. मी काय ढाब्यावर बसते ओय लस्सी ओय अशी बसते मी. आणि तू मिमिक्रीच्या साईडला नको झुकूस. असं नाहीये ते. ओए मेनू लस्सी दे ना. ओए ऐसा है वो. ओय यो यो. मला नाही राहायचं. थांब थांब थांब. मला नाही राहायचं. आय एम सॉरी वहिनी. वहिनी काय रे? वहिनी वहिनी सॉरी, मला काय करू, मी गाऊन मध्ये वहिनीच येतो. वहिनी आता का? सॉरी. ऐक ऐक, हे घे. हे माझं पासबुक, हे पैसे, हे क्रेडिट कार्ड आणि हे पाकिट. आज पाहिजे तो दागिना तू घे, मग तर झालं. यापुढे कोणत्याही स्त्रीकडे मी बघणार नाही. खरंच सांगतो मी. माझ्यावर विश्वास ठेव. फक्त तू आहेस का माझ्या आयुष्यात. खरंच सांगतो. हे घे ना, हे घे ना तू. आज पाहिजे तो दागिना घे. हिऱ्याचा घे, सोन्याचा घे, काय वाटेल तो घे तू. किंवा घेऊच नको, मजा येईल. नाही ना, तू घे, तू घे. तुम्ही खोटं नाही नाही, मी नाही बोलत. खोटं. मी खोटं बोलत असेल ना, टक्कल पडेल मला. असं नका. हा, मग मी आहे ते सांगतो. येस. मग असं का करतेस तू? ऐका ना, मला ना असं त्या छोट्या कुड्या असतात ना हिऱ्यांच्या, पण अशा नाजूक नाजूक असतात ना. छान दिसतील. छान. छोट्या कुड्या खूप छान दिसतील तुला. थँक्यू. त्यापेक्षा ना तू नवीन लेटेस्ट आलेत ना झुंबर, ते घे ना. सलोनी भाभी पिंकीला सोडायला जाते तेव्हा त्यांच्या कानात असतात. मी रोज बघतो. अच्छा अच्छा डुल. नाही नाही नाही. क्या बात है, जोरदार टाळ्या. धूमधडाका झाला आता इथे. सुपर परफॉर्मन्स. प्रसाद वा वा वा, बहारदार. फार मजा आली. ते बॉसशी जेव्हा बोलत होतास तुझ्या प्रसादोकांची, तर माझे आजोबानंतर जो गप्प झालास तेव्हा ते काय म्हणाले ते मला ऐक. वा वा, इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. आणि म्हणजे खरं तर अत्यंत सहज साधं सोप्पं लिखाण होतं. परफॉर्मन्सचा भाग होता निवड, पण तो तुम्ही दोघांनी इतका अप्रतिम पेललात. वा वा, अप्रतिम गिव्ह अँड टेक, अप्रतिम रिॲक्शन्स. वनी फार मजा आली. वने फार मस्त केलंस. आणि खूप हे असे प्रश्न आले की धाबं दणांटरे. तुला मी सांगू का, एक जाता येता हा खूप जुना ड्रेस आहे ना वगैरे असं बोलत राहायचं रे. किंवा ही साडी फारच गॅप नंतर तू परत घातलीस. सेफ आहे, सेफ आहे. हा हा, सेफ गेम खेळत राहायचं रे. काही प्रॉब्लेम नाही होता. बघ ना. टिप्स. नाही पण मस्त मजेशीर परफॉर्म केलंस. मजा आली. वंडरफुल. सई. अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता. एकदम सोपी साधी सरळ स्क्रिप्ट होती. सिम्पल एकदम, पण क्वालिटी परफॉर्म केलं तुम्ही. वन्या एकदम काय म्हणूया कंट्रोल्ड आणि छान सटल अभिनय. फार मजा आली तुला बघताना. सॅमी केस विशेष दिसत आहेत. विशेष क्रेझी परफॉर्मन्स. मजा आली. वा वा वा.